नमस्कार दोस्तों, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज पाहणार आहोत आपण देशातील सर्वात महत्त्वाची बातमी। तिरुपती येथील श्री वेंकटेश्वरम स्वामींच्या प्रसिद्ध हिंदू मंदिरात दिल्या जाणाऱ्या तिरुपती लड्डू प्रसाद लड्डूचा गोमांस चरबीचा खुलासा झाल्याने करोडो भाविकांना मोठा धक्का बसला आहे। या खुलाशानंतर राहुल गांधी यांनी आपले मत व्यक्त केले आहे। प्रचंड खळबळ उडाली असून राजकीय चर्चा सुरू झाली आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। राहुल गांधी म्हणाले, व्यंकटेश्वर मंदिरातील प्रसादात चरबीच्या वापरावर चिंता व्यक्त केली आहे। यासोबतच त्यांनी धार्मिक स्थळाचे पवित्र आणि भाविकांच्या श्रद्धेबाबत मोठे विधान केले आहे। राहुल गांधी म्हणाले की तिरुपतीच्या व्यंकटेश्वर मंदिरात प्रसादाची विटंबना झाल्याची बातमी अस्वस्थ करणारी आहे। शासकीय कर्मचाऱ्याच्या धार्मिक स्थळाचे पवित्र राखणे हे महत्त्वाचे आहे। संपूर्ण देशाच्या प्रशासनाने धार्मिक स्थळात पवित्र जपले पाहिजे हा मुद्दा प्रत्येक भक्ताला दुखावणारा आहे आणि त्याचा सखोल विचार करण्याची गरज आहे। तमिळनाडूचे सीएम नायडू यांनी खुलासा केला आहे की तुपात ज्यात लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांच्या चरबीचा समावेश असल्याचे सुचवले जात आहे। अशीच माहिती पाहण्यासाठी नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।